चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत प्रताप. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू होत असताना आपण पाहत आहोत सध्या तरी प्रताप पहिलाच बॉल प्रताप यांचा आणि आता इथे हा चेंडू पहिला चेंडू वाईड आलाय. अगदीच आपण पाहत आहोत तटस्थ पंच आपण पाहत आहोत संदीप पुटकुळे सर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या अंतर्गत मनपूर्वक स्वागत असेल. आणि आता हा चेंडू पिच वरती बदललाय. इथे आता नो चेंडू पहिला बॉल वाईड गेला आणि त्यानंतर आता हा नो येणारा चेंडू अगदीच फ्री हिट असेल. 2 धाबा धावफलकावरती. थोडीशी गोलंदाजाची लाईन आणि लेंथ ती बसत नाहीये सध्या तरी आपण पाहत आहोत. पुढील चेंडू क्रॉस बॅटरने खेळायचा होता. इथे सुद्धा हा चेंडू आता यशस्वीरित्या डॉट बॉल. अगदी आपण पाहत आहोत डॉट बॉट आलाय. अगदी आपण पाहत आहोत किशोर आणि सुब्रतची जोडी आहे. क्रॉस बॅटरनं फटका सजवलाय. चेंडू आकाशाला गवस निघालत. चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. या 6च्या बढतीने आता धावफलक जाऊन पोहोचेल. अगदी आपण पाहत आहोत 8 या आकड्यावरती 8 धावा. भरपूर चांगला फटका सजवला गेला होता. चेंडू लावून विसावला सरळ स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढील चेंडू 8 धाबा होईल धावफलकावरती. इथे सुद्धा समोर विशेपला खेळला गेलाय आणि आता आमच्या समोरच्या कक्षाला सलामी देत चेंडू थेट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सलगचा दुसरा षटकार येतोय. अगदी आपण पाहतात पहिला वाईट त्यानंतर नो त्यानंतर डॉट त्यानंतर सलग 2 षटकार. धावफलक आता 14 या आकड्यावरती 14 धावा. भरपूर चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत बॅट्समॅन किशोर. इथे सुद्धा गली पॉइंटला हा चेंडू ट्रॅबल झालाय आणि अगदी आपण पाहत आहोत एकच सिंगल घेतली जाईल. एका सिंगलच्या भडतीने धावफलक 15 या आकड्यावरती. टोटल स्कोर कार्ड 15 धाबा. टीम अगदी बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत खरमेवाडा क्रिकेट संघ 15 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. आराध्य एकता मान्सून धमाका. भरपूर चांगली स्पर्धा भरवली गेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने समोर फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत अडवतील उचलतील. चेंडू फेकी केला गेलाय आणि अगदी आपण पाहत आहोत इथे एकच सिंगल घेतली जाईल. एकच सिंगलच्या बढतीने आता धावफलक 16 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी आपण पाहत आहोत 16 धाबा. उडवलाय आणि इथे आता काय घडेल. चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
भरपूर मोठा फटका, मोठा तडाखा दाखवून दिलाय आणि इथे आता पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. 6च्या बढतीनं धावफलक आता 22 या आकड्यावरती. 22 धावा. आणि इथे आता काय घडेल, चेंडू फरार होईल. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा. भरपूर अगदीच म्हणायला हरकत नाहीये, मोठा तडाखा उठवला होता. अगदी आपण पाहिलं 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. भरपूर महागडे षटक हाताळलंय गोलंदाज आपण पाहिलात प्रताप. भरपूर महागडे षटक हाताळले. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 22 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि आता इथे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत. सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहोत. विजय क्रॉस बायडरनं क्षेत्ररक्षक आहे. तट्या सर्कलमध्ये चेंडू व्हायला गेलाय. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय पहिला टीम अगदी खरबेपाडा क्रिकेट संघाला. पहिला धक्का लागलाय. किशोर चाललाय डगआउटच्या आसनाला. किशोरच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय टीम करमेपाडा क्रिकेट संघाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इव्हेंट क्रमांक 3 वरती दाखल होत असताना उमेश दाखल झालाय. भरपूर किशोरच्या बॅट मधनं देखील भरपूर धावा आल्या, परंतु आता इथे उमेश दाखल झालाय. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलक 22. पुढील चेंडू क्रॉस बॅटरनं पुन्हा एकदा. सध्या तरी हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. 4च्या बढतीने धावफलक 26 या आकड्यावरती. भरपूर चांगली फटकेबाजी राहिली गेली आहे. अगदीच उमेश आल्याच त्याच्या बॅट मधनं इथे पहिल्या चौकार आला. त्यानंतर आता इथून पाहणं गरजेचं असेल. उडवलाय चेंडू खूप वरती आहे. यस चेंडू फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुद्धा येतोय षटकार. 6 धावा. राजू दादा आज कोणाची बॅट बोलणार आणि कोणाचा बॉल पडणार हे मला काही सांगू शकत नाही हो. खरंच इथे कोणाचा बॉल बोलणार आणि कोणाची बॅट. षटकार. भरपूर चांगले धावसंख्या इथे आता बनवली गेली आहे. 38 धावा. इथे कोणाचा बॉल बोलणार. इथे सुद्धा फटका उंचावरून खेळायचा होता, उठून खेळायचं होतं. हा चेंडू आलाय डॉट. अगदी आपण पाहत आहोत विजयच्या ओव्हरचा विचार केला तर याही ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत अजून तरी आणि इथे आता या चेंडूवरती चौकार आलाय. 4 धावा. अगदीच आपण पाहत आहोत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहत आहोत धावसंख्या 42. 42. पुढील चेंडू
इथे सुद्धा स्क्वेअर मध्ये चेंडू भिरकावून दिलाय आणि आता इथे झेल टिपायचा होता, सुटला गेलाय. बॉलरचं नाव चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे म्हणतील आता 4. गोलंदाज आपण पाहत आहोत आनंद. आनंदच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला. इथून थोडासा दबाव असेल गोलंदाज. पुढील चेंडू क्रॉस बॅटरनं केला आहे. एक सिंगल घेतली गेली आहे. एका सिंगल वरती समाधान होईल आणि आता धावफलक जाऊन पोहोचेल 47. जवळजवळ आता धावसंख्येची 50 कंप्लीट होत आली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघाची दाढ फोडलाय पहाड. मिळताय द्या पुन्हा एकदा 6 धावा. षटकार. पुढे चेंडू टीमची टोटल 50 कंप्लीट धावसंख्या 53 धावा. बाउंड्री लाईनच्या पुढील चेंडू उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक धावतायत. मिस्टायमिंग आहे. अगदी आपण पाहत आहोत पंच या चेंडूवरती धावा कळवायच्या 2. टोटल धावसंख्या 55. क्रॉस बॅटरने पुन्हा एकदा तिकडे आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल घेतली गेली आहे. अगदी आपण पाहत आहोत आणि आता इथून दुसरीचा सुद्धा प्रयत्न. पंच 2 धावा. 2 ना 3 का? अगदी आपण पाहत आहोत 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. 58 धावा. टीम बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत खरमेपाडा क्रिकेट संघाची धावसंख्या तब्बल 58 या आकड्यावरती भरपूर धावा बनवल्या गेल्या आहेत. लास्ट शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी आपण पाहत आहोत क्वाईट चेंडू. ह्या बॉलवरती 4 धावा आल्या. त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 3 धावा आणि आता ह्या चेंडूवरती वेळ घेतोय. पुढील चेंडू पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज आपण पाहत आहोत आनंद. इथे आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. इथे देखील चेंडू थांबू शकत नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. हे मिळताय आता पुन्हा एकदा 6 धावा. षटकार. 6च्या बढतीने आता चेंडूवरती धावफलक आपण पाहत आहोत 65. गरजेचं असेल. 65 ऑन द बोर्ड. आपण पाहतो आनंद इथे आडव्या बॅटने भिरकावून दिला. आतापर्यंत अगदी 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 65 धावा बनवल्या गेल्यात आणि आता 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहत आहोत दत्ता.
दत्ता यांचा पहिलाच बॉल उडवलाय. एकाला सोडत नाही. अगदीच आपण पाहत आहोत 9+6. दत्त्यांचा पहिला बॉल जसे मैदानामध्ये आले तशी मात्र जोड उठवली आहे हे म्हणायला हरकत नाहीये. कारण धाव संख्या आता अगदी आपण पाहत आहोत 72 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवला गेला आहे. अरे देवा, पाणी आहे का बाबू? अगदी आपण पाहत आहोत 4 धावा, किती? 3 धावा. अगदी आपण पाहत आहोत क्रॉस बॅटरने पुन्हा एकदा हा फटका खेळला गेला आहे. हा चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींच्या छेबा आणि हा आलाय 4 धावा. 4च्या बढतीने धाव फलक 79. आपण पाहत आहोत भरपूर धावा बनवल्या गेल्या आहेत, भरपूर. पुन्हा एकदा हा फटका खेळला बॅकफुलला जाऊन पंच केला आहे. इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. 6 धावा, षटकार. धाव फलक 85. विकेटचं पतन इथे आता 85 वरती हा धक्का क्रमांक लागतोय दुसरा. चीम अगदी आपण पाहत आहोत कर्मबाडा क्रिकेट संघाला दुसरा धक्का. कोण आला? उमेश जातोय डगआउटच्या आसऱ्याला. तीनचं फटका 4 बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू आलाय डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 85 धावा, भरपूर धावा बनवल्या गेल्या आहेत. हा चेंडू बॅकफुटला ट्रॅव्हल झालाय, चाललाय बंधन करत. 4 धावा मिळतील इथे. बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावा आणि आता 4च्या बढतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 89. यांशीच आता चेस करायच्या त्या धावा अगदीच आपण पाहत आहोत. हा चेंडू 90 धावा. ट्रॅव्हल झालाय चाललाय बंधन करत 24 बॉल 90 धावा बनवायच्या आहेत. संघावरती भरपूर प्रेशर असेल, भरपूर दबाव असेल. कारण अगदी आपण पाहत आहोत टीम कर्मेपाडा क्रिकेट संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. 24 बॉल 90 धावा बनवायच्या आहेत. चला कर्मेपाडा क्रिकेट संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि ब्लू स्टार कसार क्रिकेट संघ आपण सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. यानंतर होणारा सामना
यापुढील होणारा सामना फुगाळे विपक्षात नॅनो 11 गोटी क्रिकेट संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसमॅन साठी या, रिपोर्ट कर. त्यासोबतच रिपोर्टिंग देखील करा. फुगाळा विपक्षात नॅनो 11 गोटी क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसमॅन साठी घ्यायचे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या आहेत. सध्या आपण पाहत आहोत 24 बॉल बॉलमॅचच्यात 90 धावा. भरपूर मोठा सेट दिला गेलाय. दोन्ही संघाचे एक दोन्ही संघाचे फलटमॅन माल नाही. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे फलटमॅन बाळा उपस्थित नाही आहेत. बाळा आणि अगदी आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना ब्लू स्टार कसारा क्रिकेट संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहत आहोत बाळा आणि निलेशची जोडी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहत आहोत सध्या तरी समीर. पहिलं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय गोलंदाज समीर. चला लेस प्ले. भरपूर मोठा धावांचा डोंगर हा उभा केला गेलाय टीम ब्लू स्टार कसारा क्रिकेट संघासमोर. भरपूर मोठी फटकेबाजी, भरपूर चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल. हा चेंडू गली पॉइंटला ट्रॅव्हल झाला. तिथे आता क्षेत्ररक्षक थोडेसे स्किड झालेत. अगदी आपण पाहत आहोत हा चेंडू आलाय डॉट. लेग बाय का? ओके. अगदी आपण पाहत आहोत एक सिंगल धावफेटीवरती. पुढील चेंडू क्रॉस बॅटरनं हा चेंडू आता ट्रॅव्हल झालाय, भाग फुटला आणि आता सीमारेषा तोडफोड फरार या बनतायत. पुढे एकदा अगदी आपण पाहत आहोत 4 धावा. 4च्या बढतीनं तोडफोड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आले शेवटच्या मोमेंटला आणि आता इथे अडवला जातोय चेंडू. धाबा घेतल्या गेल्यात 2. तिथे पळत होते अगदी आपण पाहत आहोत एकच सिंगल घेतली जाईल. एका सिंगलच्या भरतीनं धावफलक 8 या आकडेवरती 8 धावा. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. वाईट चेंडू अगदीच आता आपण पाहत आहोत या चेंडूचा टप्पा थोडासा मागे होता आणि चेंडू जागेवरतीच आढळला. अगदी आपण पाहिलं पुढील चेंडू पुन्हा एकदा आता तर नो चेंडू फ्री हिटची चान्स. धावसंख्या 10. पुढील चेंडू क्रॉस बॅटरने उडवलाय तिकडे स्वर लेग मध्ये. ठोकलाय षटकार. अगदी आपण पाहत आहोत चेंडू क्रॉस बॅटरने उडवलाय. ते स्वर अगदी आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हर मधील शेवटचे चेंडू शिल्लक असेल आणि इथे आता चेंडू बॅकफूटला जातोय. चेंडू फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मिळतील आता 4. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहत आहोत सध्या तरी 20 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा. पहिल्या इनिंग मध्ये मला वाटतं राजवीर सर 22 धावा आल्या होत्या आणि आता इथे दुसऱ्या इनिंग मध्ये तेच घडतंय. 20 धावा आल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या आहेत. भरपूर चांगली फलंदाजी राहिली गेली आहे. इथून पुढेही अशीच ठेवावी लागेल. गोलंदाजीचं नाव कळवा. बॉलिंग क्लॉक वरती आपण गोलंदाज पाहत आहोत किशोर. दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. पुढील चेंडू वाईट चेंडू. अगदी पण पाहत आहोत पंचांची दोन्ही समांतर धावा आल्या अवांतर. वाईट 21 धावा. हा चेंडू डॉट. अगदी आपण पाहत आहोत माझ्याकडे दिलं कोणाला दिलं पुढील चेंडू फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि अगदी हा चेंडू अडवला गेलाय. सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. ए आणलं का तिथे तू वही पेन आणली 24 धावा फलकावरती. पुढील चेंडू
उडवलाय. तिकडे आता क्षेत्ररक्षक आहेत. मिस्टामिन झेल सुटला गेलाय. सध्या तरी आपण पाहत आहोत फिल्डरच्या हातातून हा झेल मात्र सुटला गेलाय. इथे धावा आल्या आहेत. 2 धावा 2च्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचला आता 26 या आकड्यावरती. टोटल इक्वेशन जर पाहायला गेलं तर आता 15 बॉल शिल्लक आहेत उर्वरित आणि 64 धावा बनवायच्या आहेत. 15 बॉल 64. हा चेंडू वाईड आहे. एकशेची एक धाव मिळेल म्हणजेच आता 27 धावा. इथे सुद्धा वाईट चेंडू. लगातारचा हा दुसरा चेंडू वाईट फेकला जातोय. धावफलक 28. फलंदाज आपण पाहत आहोत किशोर यांची आता लेंथ आणि लाईन ही बसत नाही कारण सलगचे 2 वाईट चेंडू आले आहेत. अगदीच आपण पाहत आहोत आदरणीय सन्माननीय नरेशजी निश्चिते साहेब यांचे देखील या स्पर्धेच्या अंतर्गत मनपूर्वक स्वागत असेल. ते उपस्थित आहेत. आपण विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भरपूर मुलाचं सहकार्य राहिलं गेलं या स्पर्धेसाठी. पुढील चेंडू इथे आता उडवलाय. स्वर्लेग मध्ये भरपूर मोठा तडाखा आहे. चेंडू थांबणार नाहीये. सिक्सर. या 6च्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 34 धावा. पुढील चेंडू सध्या आपण पाहत आहोत स्वरलेगमध्ये दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपण पाहत आहोत सध्या तरी भरपूर चांगली फलंदाजी केली जाते. दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. ओव्हर समाप्त होईल. हा चेंडू अगदीच आपण पाहत आहोत. टोटल इक्वेशन आपण पाहतो टोटल इक्वेशन आपण पाहत आहोत 12 बॉल 56 धावा बनवायच्या आहेत. सध्या आपण पाहत आहोत बॉलरचं नाव गणेश 12 बॉल 56 धावा बनवायच्या आहेत. गणेश आहे का बॉलर? फलंदाज आपण पाहत आहोत गणेश. फलंदाज गणेश आल्यानंतर इथे आता पहिला बॉल टाकला आणि बरोबर इथे आता झेबाद म्हणजेच आता टीम ब्लू स्टार कसारा क्रिकेट संघाला धक्का क्रमांक लागतो. पहिला चटका लागला टीम ब्लू स्टार कसारा क्रिकेट संघाला. गणेश ज्ञानू 11 गोटी. ज्ञानू 11 गोटी क्रिकेट संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे. लवकरात लवकर उपस्थिती दाखवा. फुगले क्रिकेट संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडूवाला एक डॉट. अगदी आपण पाहत आहोत 34 धावा धावफलकावरती. अगदीच हा चेंडू देखील येतोय डॉट. सध्या तरी आपण पाहत आहोत सलगचा दुसरा चेंडू आलाय डॉट. पुढील चेंडू क्रॉस बॅटने चेंडू चाललाय दंदन करत. तिकडे आता चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मिळतील आता 4 धावा. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. तिकडे काचा आहेत तर बूट किंवा शूज घालणे कंपल्सरी असेल. जे आपण पाहत आहोत इथे देखील हा चेंडूवाला आता डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट. त्यानंतर 4 आणि आता इथे या डॉट. उडवला आहे इथे आता. काय सुंदर झेल मैदानाच्या बाहेर पकडला गेला. अगदी आपण पाहत आहोत षटकार. 6 धावा. 6च्या बढतीने धावफलक 44 आणि आता 6 बॉल बनवायचे आहेत. 46 धावा. 6 बॉल 46. शेवटची ओव्हर शिल्लक. शेवटचं षटक शिल्लक. अगदी आपण पाहत आहोत गोलंदाज दाखल झालाय. सध्या तरी आपण पाहत आहोत सुभाष दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. 44 धावा बनवल्या गेल्या आहेत. 1 विकेट आहे आणि आता 6 बॉल शिल्लक आहेत उर्वरित आणि आता 46 धावा बनवायच्या आहेत. इथे आता 9 चेंडू. पहिलाच बॉल सुभाष 9 चेंडू हाताळतोय. धावफलक 45. पुढील चेंडू हा चेंडू देखील आलाय डॉट. पुढील चेंडू इथे सुद्धा काय घडलंय. पुन्हा एकदा हा चेंडू आलाय डॉट. पहिला बॉल न आला. त्यानंतर आता सलगचा हा दुसरा चेंडू देखील येतोय डॉट. 45 धावा असून 4 बॉल शिल्लक आहेत. 45 धावा बनवायच्या आहेत. उडवला आहे तिकडे आता क्षेत्ररक्षक. चेंडू खाली मिस टायमिंग. झेल प्रॉपर टिपला गेलाय. अगदी आपण पाहत आहोत विकेटचं बटन. बॅट्समन बाळा जाईल. 4 बॉल शिल्लक आहेत. 45 धावा बनवायच्या आहेत. उडवलाय तिकडे आता नवीन फलंदाज आपण पाहत आहोत प्रताप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 45 धावा बनवायच्या आहेत. तर पूर्णपणे औपचारिकता शिल्लक राहिली गेली या सामन्यामध्ये. पूर्णपणे वन साइड सामना आपण पाहत आहोत. 3 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे वन साइड सामना झुकला गेलाय टीम. अगदी आपण पाहत आहोत खरमेपाडा क्रिकेट संघाकडे पूर्णपणे वन साइड सामना झुकला गेला आहे. तिकडे 100 खवर रिजन मध्ये चांगला फटका सजवला गेलाय. एकदा आपण पाहत आहोत 2 धावा घेतल्या गेल्या. 2च्या बढतीने धावफलक 47. यापुढे होणारा सामना फुगाळे विपक्षात नॅनो 11 घोटी क्रिकेट संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉसमॅन साठी यायचं आहे. भरपूर
उशीर झालाय. समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट ड्राईव्ह. तिकडे आता आपण पाहत आहोत चेंडू फरार 4 धाब्यांसाठी चौकार. 4च्या बढतीने धावफलक 51. 50+ धाबा बनवल्या गेल्या. समोरच्या दिशेने फटका. शेवटचा एक चेंडू शिल्लक. इकडे आता आपण पाहत आहोत अगदी आपण पाहत आहोत